कसे आहात मंडळी? तर चला, आज आपण केलेला आहे मसाला घावन आणि त्यासोबत नारळाची चटणी. तर सुरुवातीला मिक्सरमध्ये आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्यासोबतच आपण 2 वाटी तांदळाचे पीठ घेणार आहोत. जे मी काल दाखवलं होतं की आपण घावन पीठ कसं घरात तयार करायचं, तेच पीठ आहे. त्यासोबत आपण 2 वाटी ताक घेणार आहोत. ताक नसेल तर दहीमध्ये पाणी टाकून आपण ते मिक्स करून दह्याचाही वापर करू शकतो. दही ह्यासाठी की आपण जे घावणे बनवणार आहोत त्याला एक छान असा आंबटपणा येतो आणि रवा ह्यासाठी टाकला आहे की छान कुरकुरीतपणा येतो. तर आपण ते मिक्सरमध्ये पाणी टाकून वाटलेलं आहे. पाणीही लागलेलं आहे वाटताना. तर अशा पद्धतीने आपण पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच जे घावन करतो त्याला जशी पातळपणा पाहिजेले तसं आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं हे जे आपलं पीठ आहे हे मुरण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटं बाजूला आपण ठेवून देऊया. आता त्यामध्ये आपण जिरं टाकलेलं आहे. मसाला घावन म्हणजे मसाला आलाच पाहिजे. बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, एक बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्त्याची पानं आहे. जर तुम्हाला भाज्या आवडत असतील तर तुम्ही गाजरही किसून टाकू शकता. आता पुन्हा एकदा आपण व्यवस्थित पीठ हे मिक्स करून घेऊया. आता तुमच्याकडे भिडाचा किंवा असा तवा असेल तर तुम्ही त्याला व्यवस्थित तेल लावून घ्या आणि धूर निघेपर्यंत गरम करून घ्या. नंतर पुन्हा बारीक करून घ्या. व्यवस्थित पाणी टाकून पुसून घ्या. तेल व्यवस्थित लावून घ्या आणि अशा प्रकारचे घावणे करून घ्या. घावणे करत असताना आपल्या गॅसची जी आच आहे ती मध्यम ते मोठी पाहिजेले. झाकण ठेवायचं नाही आहे. बिन झाकण्याचंच हे करून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटांनंतर घावन व्यवस्थित सुटून येतं. तुम्ही बघू शकता छान जाळी पडलेली आहे त्याला. आता आपले घावन इथं होत आहेत. आपण चटणी करून घेऊया. खोबरं, हिरवी मिरची, मीठ, चिंचेचा गोळा घेतलेला आहे आणि कोथिंबीर. हे सगळं मिक्सरमध्ये पाणी टाकून आपल्याला जशी चटणी पातळ हवी असेल तर पातळ ठेवा, घट्ट हवी असेल तर घट्ट राहून दे. तर आपली ह्यासोबत खाण्यासाठी चटणीही तयार आहे. तर अशा प्रकारे आपले मसाले घावन आणि नारळाची चटणी तयार आहे.